4 मे रोजी साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या प्रचार सभेनंतर इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकीत वर्तवलं। पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आलं। दरम्यान आगामी काळात छोटे छोटे पक्ष आमच्या सोबत येतील असं शरद पवार एबीपी माझाशी बोलतानाही म्हणाले होते। दरम्यान शरद पवार इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना काय म्हणाले? येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। काँग्रेस आणि आम्ही दोघंही नेहरू गांधी विचारसरणीनं चालणारे, मात्र याबाबतीत कुठलाही निर्णय सहकाऱ्यांच्या संमतीनंच होईल। आम्ही घाईनं कुठलाही निर्णय घेणार नाही। दरम्यान या सगळ्याबाबत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय म्हणतात पाहूया। शरद पवार हे काँग्रेसी विचारांचे असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। अनेक छोटे पक्ष आमच्या सोबत येतील असं शरद पवारांनी म्हटलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। शरद पवार हे देखील आमच्याच विचारसरणीचे असल्याचं, किंबहुना काँग्रेस विचारसरणीचे असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले। या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून, फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात। त्यामुळे मला वाटतं की यामध्ये 24 मध्ये सत्ता परिवर्तन होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।